श्री साई संस्थान एम्प्लॉईज सोसायटीच्या निवडणुकीमध्ये सन 2024 ते 29 करिता परिवर्तन विकास मंडळामार्फत आम्ही 17 उमेदवार उभे केले असून या 17 उमेदवारांची निशाणी छत्री आहे। छत्री या चिन्हासमोर रबरी फुलीचा शिक्का मारून आमच्या सर्व उमेदवारांना प्रचंड बहुमतांनी विजयी करून आपली सेवा करण्याची संधी द्यावी। प्रामुख्याने सर्वसाधारण मतदारसंघामध्ये 12 मते देण्याचा अधिकार मतदारांना असून या मतदारसंघातून आम्ही आर्नी कृष्णा नाथा चार्टर्ड अकाउंटंट आहे, हुशार आहे, हुतकूर आहे आणि सामान्य कुटुंबातील असल्यामुळं कायमच संस्थांमधील एक संयमी नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं। 2 नंबरला आहे कांदळकर महादू, हे ग्रामीण भागातील केलवड या गावचे रहिवासी असून साई संस्थांमध्ये विद्युत विभागात वायरमन म्हणून ते पदावर काम करत आहे आणि या निवडणुकीला सामोरं जात आहे। तिसरा आहे कोकाटे भाऊसाहेब, हे वाहन चालक असून वाहन विभागात कार्यरत आहेत आणि शिर्डी येथील विठ्ठलनगर या परिसरात ते राहतात। त्यांचाही स्वभाव संयमी व मितभाषी आहेत, कायम हसत खेळत असतात। हे चौथे उमेदवार श्री कोते पोपटराव, मामा ध्वनिक्षेपण विभागाकडे आहे। गेली 30 ते 32 वर्षापासून ते ध्वनिक्षेपण विभागात सेवा देत असून शांत व संयमी आहेत। कायम सामान्य कामगारांसाठी अडीअडचणीच्या वेळेस धावून जाणारं नेतृत्व आहे। आमच्याकडं 5वे उमेदवार आहेत कोते विनोद। त्यांच्या बाबतीत सांगायचं झालं तर ते उच्च शिक्षित इंजिनियर आहेत। वरिष्ठ वर्गातील संस्थांमधील 1 आणि 2 या श्रेणीतील कर्मचाऱ्यांशी तसेच चतुर्थ श्रेणीतील कर्मचाऱ्यांशी त्यांचा संबंध कायम येतो। शांत आहेत आणि कामगारांना कायमच मदत करतात। 6वे आहेत गायकवाड रवींद्र बाबू, हे प्रसादलय विभागात व्हीआयपीला असतात। कायमच कर्मचाऱ्यांच्या अडीअडचणीमध्ये ते सहभागी असतात आणि सहकार्य करतात। जगताप देवीदास विश्वनाथ, प्रशासन विभागामध्ये कार्यरत असून साई संस्थांमधला हा एक हसतमुख चेहरा आहे आणि सामान्य कामगारांना कायम मदत करणारा। हे आहेत तांबोळी इक्बाल फकीर मोहम्मद, स्वच्छता विभागातील एक सामान्य कुटुंबातला कर्मचारी असून आपल्याकडे सफाई कामगाराचं काम ते करतात आणि सभासद सगळे त्यांना ओळखतात। पुढं आहे फार्मासिस्ट तुरकणे संभाजी, हे पिंपळवाडी येथील रहिवासी असून साई संस्थांमधील साईनाथ रुग्णालयात फार्मासिस्टचं काम करतात। संयमी आहेत, शांत आहेत आणि कर्मचाऱ्यांना मदत करणार आहेत। जुनबळे मिलिंद, हा चेहरा सगळ्यांना माहिती, हा कायमच मदतीला धावणारा एक सामान्य संस्थांचा कामगार, तर यांनाही सेवा करण्याची संधी द्यावी। नंतर आहे पवार तुळशीराम, CCTV विभागात आहे, फोटोग्राफीचं काम करतात आणि उच्च शिक्षित आहे। त्यानंतर आहे श्री लवांडे भाऊसाहेब, शैक्षणिक संकुल या विभागात इंग्लिश मीडियमकडे शिक्षक वृंद असून शिक्षकांच्या अनेक समस्या आणि लायन्स क्लबच्या माध्यमातून
त्यांनी आतापर्यंत सेवा दिलेली आणि त्यांचा कायम संस्थांमधील कर्मचाऱ्यांना मदतीचा हात असतो. महिला राखीव मतदारसंघातून श्री साईबाबा हॉस्पिटलमध्ये स्टाफ नर्स म्हणून जगताप सुनंदा या उमेदवारी आमच्या पॅनलकडून करीत असून लायन्स क्लब तसेच महिलांच्या विविध उपक्रमांमध्ये त्यांचा सहभाग असतो. त्यानंतर आहे बारसे लता मधुकर या साईनाथ हॉस्पिटलमध्ये स्टाफ नर्स असून साईनाथ हॉस्पिटलमधील सर्व कर्मचाऱ्यांना त्यांच्याविषयी संपूर्ण माहिती आहे. विविध विभागातील कर्मचारी ज्यावेळेस रुग्णालयाकडे येतात त्यावेळेस ते त्यांना मदत करतात. यानंतर भटक्या विमुक्त या मतदारसंघातून साई संस्थांमधील एक वाढदिवसाचा चेहरा कोणत्याही कर्मचाऱ्याचा असो, कंत्राटी, कायम, आउटसोर्स या सर्वच कर्मचाऱ्यांचे वाढदिवस ज्यावेळेस साजरे करायचे असतात ते वाढदिवस काही कर्मचाऱ्यांना ज्ञातही नसतात, पण त्या कर्मचाऱ्यांच्या वाढदिवसाच्या आदल्या दिवशी रामा गागरेंची व्हॉट्सअपवर पोस्ट येते आणि मग ते कर्मचाऱ्यांना वाढदिवस माहीत होत. ते वाढदिवस साजरा करणारा, कायम मदतीला धावणारा रामा, कायम धावपळीत असा रामा गागरे. त्यानंतर आहे आहिरे गणेश अशोक, अनुसूचित जाती जमाती या मतदारसंघातून निवडणूक लढवित असून मागच्या निवडणुकीत निसटता पराभव गणेश भाऊंचा झाला होता. अगदी 10 ते 12 मतांनी गणेश भाऊ मागच्या निवडणुकीत पराभूत झाले आणि पुन्हा त्याच संघटनाच्या बळावर प्रसादलय विभागातील कर्मचारी असून त्यांना पुन्हा तुमची सेवा करण्याची संधी द्यावी. आता मी स्वतः विठ्ठल पवार इतर मागास प्रवर्गातून उमेदवारी करीत असून या आमच्या संपूर्ण परिवर्तन विकास मंडळाची आपणास ओळख करून दिली, उमेदवारांची ओळख करून दिली. तरी येत्या 11 तारखेला साईनाथ माध्यमिक विद्यालयात आपला मतदानाचा हक्क संस्थांमधील सर्व कर्मचाऱ्यांना बजावायचा असून या मतदान केंद्रावर गेल्यानंतर आपण मतदान केंद्रावर जाताना आपले ओळखपत्र घेऊन जावे आणि पहिली मतपत्रिका ही पांढऱ्या रंगाची असेल, तिच्यावर 38 उमेदवारांची नावे आहेत. त्यापैकी सर्वसाधारण मतदारसंघातून आपणास 12 प्रतिनिधी नियुक्त करावयाचे असून 12 मतदान करायचे आहे. त्यातील आमच्या परिवर्तन विकास मंडळाच्या 12 उमेदवारांच्या समोरील छत्री हे चिन्ह असून छत्रीच्या समोर रबरी फुलीचा शिक्का मारून पहिल्या मतपत्रिकेवर पॅनल टू पॅनल 12 मतदान करून आमच्या उमेदवारांना सेवा करण्याची संधी द्यावी. त्यानंतर महिला राखीव मतदारसंघातून 6 उमेदवारांची नावे आहेत. त्यात आपणास 2 मतदान करावायचे आहे. त्यापैकी छत्री हे चिन्ह समोर रबरी फुलीचा शिक्का मारून आपण जगताप सुनंदा व बारसे लता यांना सेवा करण्याची संधी द्यावी. जाती जमाती 1 नंबरलाच आहिरे गणेश अशोक यांचं चिन्ह असून त्यासमोर छत्री समोर रबरी फुलीचा शिक्का मारावा व सेवा करण्याची संधी द्यावी. त्यानंतर इतर मागास मतदारसंघातून 1 मतदान करावायचं आहे. त्या ठिकाणी 3 उमेदवार आहेत. त्या ठिकाणी पवार विठ्ठल तुकाराम छत्री समोर शिक्का मारून सेवा करण्याची संधी द्यावी.
त्यानंतर भटक्या विमुक्त यात 3 उमेदवार असून 2 नंबरला गागरे रंबाजी काशीनाथ छत्री हे चिन्ह असून त्या चिन्हासमोर रबरी फुलीचा शिक्का मारून आपले अमूल्य मत देऊन सेवा करण्याची संधी द्यावी। ही सोसायटी भ्रष्टाचार मुक्त व दडपशाहीच्या राजकारणापासून मुक्त करण्यासाठी सर्वसामान्य कामगारांना सेवा जास्तीत जास्त प्रमाणात कशी उपलब्ध करून देता येईल, कर्जाची मर्यादा व जामीनदार मुक्त सोसायटी करण्याच्या उद्देशाने आम्ही या बहुजन समाजातील सर्व घटकांना एकत्रित करून ही निवडणुकीला सामोरे जात आहोत। तरी आपण आपले अमूल्य मत देऊन आम्हाला सेवा करण्याची संधी द्यावी व या परिवर्तनाचे साक्षीदार व्हा आणि बदल घडवा। निश्चित बदल दिसतील। परिवर्तन विकास मंडळाचा विजय असो। दहशत मुक्त सोसायटी झालीच पाहिजे, भ्रष्टाचार मुक्त सोसायटी झालीच पाहिजे, जामीनदार मुक्त सोसायटी झालीच पाहिजे।